हर्षितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारभालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। मागच्या रविवारपासून आपण 9वा अध्याय सुरू केलेला आहे। मागचा रविवार याचा अर्थ 4था रविवार, त्याच्या दरम्यान एक 5वा रविवार येऊन गेल्यामुळं आपलं प्रवचन झालेलं नव्हतं। त्या दिवशी SP कॉलेजमध्ये पूजनीय सोनोपंत दांडेकर अध्यासन आणि आपल्या मंडळाच्या वतीने असा एक संयुक्त विद्यमाने असा कार्यक्रम आपला झालेला होता। त्यामुळं आपल्या देखील श्रवणामध्ये जवळपास 15 दिवसांचा असा खंड सहजच निर्माण झाला। आपण 9व्या अध्यायाची सुरुवात पाहिलेली होती। आपण असं पाहिलेलं होतं की 5वा, 6वा, 8वा असे अध्याय अव्यक्त अशा परमात्म्याची प्रचिती आणून देणारी साधना सांगणारे असे अध्याय आहेत। 5व्या अध्यायाच्या शेवटी 6व्या अध्यायामध्ये आणि 8व्या अध्यायामध्ये मरण समयीन अशी उपासना सांगताना मुख्यतः अव्यक्त परमात्म्याला ध्यानाने कसं आकळलं जातं याचं वर्णन केलेलं होतं। त्या पुढे येणारे हे 9, 10 आणि 11 असे अध्याय आहेत। या अध्यायामध्ये ध्यानाची आंतरिक प्रचिती कायम ठेवून त्याच्याही पलीकडे जाऊन जगताच्या रूपाने प्रगट झालेलं असं जे परमात्म तत्व आहे त्या व्यक्त परमात्म्याला पाहायला शिकवणं हा 9, 10 आणि 11 या अध्यायांचा मुख्य विषय आहे। असं असल्यामुळे या 3 अध्यायांना व्यक्तोपासना असं भगवद्गीतेमध्ये देखील म्हटलेलं आहे। म्हणून 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा असा व्यक्त आणि अव्यक्त उपासना असा फरक करून प्रश्न विचारला। तो श्लोक एवं सतत युक्ता ये भक्ताः त्वां पर्युपासते ये च अपि अक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमाः असा तो प्रश्न होता। एवं म्हणजे अशा प्रकारे, सतत युक्ताः ये भक्ताः त्वां पर्युपासते, सतत युक्त राहून जे भक्त तुला तुझी उपासना करतात आणि जे दुसरे आहेत अव्यक्त उपासना करणारे म्हणजे केवळ अव्यक्ताची उपासना करणारे असे, त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा तो प्रश्न 12व्या अध्यायामध्ये विचारलेला आहे। हा जो 9वा अध्याय आहे हा 9वा अध्याय 7व्या अध्यायातून निघालेला असा अध्याय आहे। 7व्या अध्यायाची सुरुवात ज्याप्रमाणे ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा न इह भूयोन्यत ज्ञातव्यम
अवशिष्यते. ज्ञानाबरोबरच ज्या विज्ञानाचा उल्लेख 7व्या अध्यायामध्ये केलेला आहे आणि ज्ञान विज्ञानाचा एक भाग म्हणून तो अध्याय सांगितलेला होता, हा अध्याय देखील तशाच प्रकाराने मी सांगतो आहे असं भगवंतांनी प्रारंभीच सांगितलं. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञानसहितम यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. 7व्या अध्यायासारखीच जवळपास सुरुवात आहे. फक्त या अध्यायामध्ये भगवंतांनी असं सांगितलं की तू असूया रहित आहेस, मत्सर रहित अशा बुद्धीचा आहेस आणि मत्सर रहिततेमुळं तू हे ज्ञान विज्ञान समजून घेऊ शकशील. कारण विज्ञान म्हणजे जगताच्या रूपाने प्रगट झालेला परमात्मा जर जाणायचा असेल तर त्याच्यामध्ये मुख्यतः येणारा अडथळा म्हणजे असूया, मत्सर. देह भावनेमुळं मत्सर केला जातो आणि त्या मत्सरामुळं वस्तुतः परमात्मा असलेला परमात्मा म्हणून प्रतीतीला येत नाही. म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचं कौतुक भगवंतांनी तू असूया रहित आहेस म्हणून मी हे तुला सांगतो अशा शब्दामध्ये केलेलं आहे. तसंच या अध्यायामध्ये जे सांगितलं जाणार आहे ते राजविद्या, राजगुह्य, पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष अनुभवाला येणार, आचरता येण्यासारखं असं, करायला अत्यंत सोपं सुसुखम म्हणजे साधना करत असतानाच सुख होणार असं, तसंच अव्यय ज्याला क्षय नाही, नाश नाही असं ज्ञान मी तुला सांगतो आहे असं भगवंत म्हणाले. तसंच या प्रकारच्या ज्ञानावर जे श्रद्धा ठेवत नाहीत ते या मृत्यूयुक्त संसाराच्या मार्गात परत परत येत राहतात. अश्रद्धधानाः पुरुषाः धर्मस्यास्य परंतप. म्हणजे हे सर्व ज्ञान श्रद्धेने स्वीकारायला पाहिजे असंही भगवंतांनी सांगितलं. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं आणि हे सांगत असताना मी तुम्हाला असं म्हणालेलं होतो की अशा प्रकारचं हे राजविद्या, राजगुह्य, धर्म्य असं जे शास्त्र आहे ते, आणि हे शास्त्र शिकण्यासाठी ज्या श्रद्धेची आवश्यकता आहे ती श्रद्धा, असा हा जो मुख्य विषय आहे, हा मुख्य विषय शेवटी 12व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापाशी संपला. मात्र तुम्हाला तो श्लोक सांगत असताना मी चुकून इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ असं सांगत होतो. तो 15व्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक आहे. असं असल्यामुळं या अध्यायामध्ये जे धर्म्य आणि श्रद्धेने करायला पाहिजे असं शास्त्र आहे त्याचा उलगडा, या शास्त्राचा समारोप 12व्या अध्यायाच्या शेवटी होतो असं जे मी म्हटलं ते त्या इति गुह्यतमं शास्त्रम या श्लोकावरून समजत नव्हतं. प्रत्यक्षात 12व्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक आहे तो येतु धर्म्यामृतमिदं यथोक्तम पर्युपासते श्रद्धधानाः मत्परमाः भक्ताः ते अतीव मे प्रियाः असा आहे. म्हणजे 9व्या अध्यायामध्ये ज्या शास्त्राला धर्म्य असं म्हटलेलं आहे त्याचा उपसंहार येतु धर्म्यामृतमिदं, हे धर्म्य अमृत असं मी तुला सांगतो आहे. मी तुला संपूर्णपणाने सांगितलं. यथा उक्तम पर्युपासते, ज्याप्रमाणे ऐकून त्याची उपासना करतात तसंच ही उपासना श्रद्धावान अंतःकरणाने करतात. तिथं म्हणालेले होते अश्रद्धधानाः पुरुषाः 9व्या अध्यायामध्ये,
आणि 12व्या अध्यायाचा समारोप करताना जे श्रद्धेने याचं अनुसरण करतात असं म्हटलं. तसंच राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम असं हे जे धर्मशास्त्र आहे त्याचा उल्लेख येतू धर्म्यामृतमिदम अशा शब्दांनी भगवंतांनी केलेला आहे. त्यामुळे हा जो 9, 10 आणि 11 या शब्दामध्ये जे शास्त्र म्हणून सांगितलं गेलं, अव्यक्त सांभाळून व्यक्त उपासना करण्याचं शास्त्र, तर ते 12व्या अध्यायामध्ये पूर्ण झालं. आपण मागच्या वेळेला असंही पाहिलेलं होतं की अव्यक्तातून व्यक्त दशेमध्ये येण्याची परमेश्वराची जी किमया, ती परमेश्वराच्या पक्षी योग म्हणून जाणली जाते. जसं जीव रूपाने आल्यानंतर सर्व बंधनं दूर करत आणि अज्ञान बाजूला सारून परमेश्वराशी जोडण्याची कला जीवाच्या अंगाने योग म्हणून संबोधली जाते, तशी अव्यक्त दशेपासून व्यक्त दशेपर्यंत येणारी अशी परमात्म्याची किमया योग या शब्दाने सांगितली गेलेली आहे. अशा प्रकारचा हा जो योग आहे, हा योग परमेश्वराला अत्यंत सुलभ असल्यामुळे परमेश्वराला योगेश्वर असं देखील म्हणण्याचा प्रघात आहे. मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त रूपानी मी म्हणजे परमात्म्यानी हे सर्व जगत व्यापून घेतलेलं आहे. माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत, पण स्वतःला वेगळं समजणाऱ्या अशा त्यांच्या ठिकाणी देखील त्यांच्या पक्षी मी नाही, आणि माझ्या ठिकाणी देखील सर्व भूत मात्र आहेत असं म्हणता येणार नाही. नच मत्स्थानी भूतानी, कारण भूत मात्र या नावाचा स्वतंत्र पदार्थ माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. पश्य मे योगमैश्वरम, असा माझा हा ऐश्वर्य युक्त योग तू पहा असं भगवंत म्हणत आहेत. सर्व ठिकाणी वावरणारा महान असा वायू ज्याप्रमाणे सर्वदा आकाशाच्या ठिकाणी, त्याप्रमाणे सर्व भूत मात्र माझ्या ठिकाणी सहज आहेत असं तू समज. यथाकाश स्थितो नित्यम वायु सर्वत्र गो महान, तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानी इति उपधारय. त्याप्रमाणेच सर्व भूत मात्र सहज माझ्या ठिकाणी आहेत असं तू समज. याच्यानंतर एक जगताची घडामोड भगवंताच्या अधिष्ठानावर कशी घडते याचं वर्णन परत एकदा भगवंतांनी केलेलं आहे. परमात्मा चर आणि अचर अशा सृष्टीच्या प्रसवाचा, निर्माण होण्याचा कारण असला तरी देखील परमात्म्याची या कर्मामध्ये आसक्ती मुळीच नसते. त्यामुळं उदासीनासारखा परमात्मा या जगतामध्ये असतो. सर्वसाधारण मनुष्य मात्रांची कर्म आणि परमात्म्याची कर्म याच्यामध्ये हा मुख्य फरक केलेला आहे. मनुष्य मात्राच्या कर्मामध्ये मनुष्य मात्र आसक्त असतो, तर एवढं जगडव्याळ असं विश्वचक्र निर्माण करून देखील परमात्मा या सर्व विश्वामध्ये अनासक्त, उदासीन असा राहतो. तसंच ही सर्व भूत मात्र कल्पांती म्हणजे सर्व विश्वाचा प्रलय होण्याच्या वेळेला मूळ प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात आणि कल्पारंभी त्यांना निर्माण करणारा देखील मीच असतो असं भगवंत म्हणतात. 8व्या अध्यायामध्ये वस्तुतः हा विषय भगवंतांनी सांगितलेला होता, पण या ठिकाणी पुन्हा सांगितला.
या ठिकाणी एक विशेष कथन मात्र भगवंतांनी केलं की अशा प्रकारच्या कोणत्याही कर्मांचा बंध मात्र मला लागत नाही. नचमाम तानी कर्माणी निबध्नन्ति भारत उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु. त्या सर्व कर्मामध्ये मी अत्यंत उदासीन असा अलिप्त असाच राहिलेलो आहे. आणि एवढं सांगून आपली जी अलिप्तता आहे ती अलिप्तता असली तरी देखील सर्व जगताला धरून ठेवण्याचं सामर्थ्य देखील राखून ही अलिप्तता आहे असं पुढे भगवंत सांगतात. भगवंत असं म्हणतात की मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. ही सर्व प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी निर्माण होण्यासाठी म्हणून कारण ठरते. म्हणजे मी अध्यक्ष असतो. प्रकृती कडून जगताची निर्मिती होते. असं असल्यामुळे या जगताची सर्व घडामोड चाललेली आहे असं भगवंत म्हणतात. हा जो माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती सर्व चराचर सृष्टी निर्माण करते असं भगवंत म्हणतात. जर तुम्ही आठवलं किम तद ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अशा प्रकारचे प्रश्न जे 8व्या अध्यायात विचारलेले होते त्याचं उत्तर देताना अक्षरम ब्रह्म परमम स्वभावः अध्यात्म उच्यते भूत भावोद्भव कराः विसर्गः कर्म संज्ञितः असं भगवंतांनी उत्तर दिलेलं होतं. ते उत्तर या ठिकाणी देखील कायम राखलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की माझ्या अध्यक्षतेखाली म्हणजे साक्षीत्वाखाली ब्रह्म जो मी आहे त्या माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृतीद्वारा, त्या ठिकाणी प्रकृतीला अध्यात्म हा पर्यायी शब्द दिलेला होता. सूयते सचराचरम, सर्व कर्म घडून जगत निर्माण होतं. अशा रीतीने विश्वचालक परमात्मा कर्मद्वारा सृष्टी झाला. हे जे 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे ते अतिशय प्रेरक अशा शब्दामध्ये 9व्या अध्यायामध्ये परत एकदा सांगितलं. आणि त्याच्या पुढे जाऊन 9व्या अध्यायाचा जो अजून एक महत्वाचा विषय आहे त्याला भगवंतांनी हात घातला. जर विश्वव्यापक परमात्माच कर्मद्वारा सृष्टी झाला आणि सृष्टीमध्ये देखील तो परमात्माच नटून राहिलेला असेल तर मानव ही 8व्या अध्यायाच्या भाषेत त्याचीच अधिदैव प्रतिमा आहे. 8व्या अध्यायामध्ये जे अधिभूत अधियज्ञ हा जो विषय सांगितला, मानव ही त्या परमात्म्याचीच अधिदैव अशी प्रतिमा आहे आणि त्या प्रतिमेची अवगणना करू नये असा विषय या अध्यायामध्ये सांगितला. आता भगवंत विज्ञानामध्ये कसं वावरायचं हे शिकवत आहेत. विज्ञान याचा अर्थ जगताचं ज्ञान. त्या जगतामध्ये परमात्मा जर भरलेला असेल तर त्या परमात्म्याची अवगणना करायला नको, त्याचा अपमान करायला नको असं भगवंत सांगत आहेत. भगवंत म्हणतात की अवजानन्ति माम मूढा मानुषी तनुमाश्रितम परम भावम अजानन्तो मम भूत महेश्वरम. मी सर्व भूत मात्रांमध्ये महान ईश्वर असलेला असा माझा हा परम असा भाव न जाणल्यामुळं, परम भावम अजानंतो या भावाविषयी अज्ञान असल्यामुळं मानुषी तनु धारण करून आलेल्या माझी नेहमीच अवगणना केली जाते. हे भगवंत कृष्ण या स्वतःच्या रूपाला म्हणतात का तुमच्या आमच्या सर्व अंगांनी नटून राहिलेला जो वासुदेव, सर्व विश्वामध्ये वस्ती करून राहिलेला असा जो परमात्मा आहे त्याच्याबद्दल म्हणतात
कृष्ण या रूपाची अवगणना त्यांच्या अवतार कालात केली गेली, पण त्याच्याबद्दल कृष्ण तक्रार करत नाहीये. परमात्मा असं सांगतो आहे की वस्तुतः परमात्मा असताना परमात्मा स्वरूपाची एका परमात्म्याकडून अजाणतेपणाने दुसऱ्या परमात्म्याची अवगणना केली जाते, अवहेलना केली जाते, अपमान केला जातो. का तर मानुषी तनु धारण केलेली आहे म्हणून. मानव हे उपलक्षण समजावं असं विनोबांनी टीक देताना म्हटलेलं आहे. ते सतत आपल्या समोर असल्यामुळं आपल्या प्रकृतीप्रमाणे जर दुसरी प्रकृती नसेल तर खूप परिचयामुळं दुसऱ्याच्या ठिकाणी असलेल्या परमात्म्याचा अवमान करण्याची बुद्धी मनुष्याला नेहमी होत असते. आणि अशा प्रकारे जे अवमान करतात तर त्यांना आसुरी प्रकृती म्हणून संबोधलेलं आहे. 7व्या अध्यायात हा आसुरी प्रकृतीचा विषय आलेला होता. तो 9व्या अध्यायामध्ये परत एकदा आला थोडक्यात, आणि मग नंतर 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं विस्तृत असं विवरण भगवंतांनी केलेलं आहे. राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचे असे पुरुष मनुष्य देह धारण केलेल्या मूळ परमात्म्याची अवगणना करतात असं भगवंत म्हणतात. त्यांना अवमानितात, त्यांचा अपमान करतात. असे वर्तन करणारे जे असतात ते खरं ईश्वरी तत्व न समजल्यामुळं मोघाशा मोघ कर्माण मोघ ज्ञाना विचेतसहा राक्षसीम आसुरीं चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः असं भगवंत त्या अशा पुरुषांचं वर्णन करतात. असे जे दुसऱ्याच्या अंतर्यामी मूळ परमात्मा ज्यांना पाहता येत नाही म्हणून त्याच्या प्रकृतीचा आणि म्हणून त्याच्या आत असणाऱ्या चैतन्याचा जे अपमान करून धजवतात, त्यांच्या ज्ञान नसल्यामुळे सर्व आशा व्यर्थ असतात. कारण त्यांच्या सर्व आशा सांसारिक असतात, देहबुद्धीच्या असतात. मोघाशा, मोघ म्हणजे व्यर्थ, मोघ कर्माणम त्यांची सगळी कर्म देखील व्यर्थ जातात. कारण ती सर्व कर्म उदरभरणा करता चालतात, स्वार्थ बुद्धी करता चालतात. मोघ ज्ञाना त्यांचं सगळं ज्ञान हे माझं आणि मी याच्या पुरतं मर्यादित असतं, स्वतःच्या अस्मितेपुरतं असं ज्ञान त्यांनी साठवलेलं असतं. अशा प्रकारे राक्षसी आणि आसुरी अशी प्रकृती अशा पुरुषांच्या ठिकाणी वास करून असते. अशा प्रकृतीला एक प्रकारची मोहिनी पडलेली असते स्वार्थ बुद्धीमुळं. आणि याच्या उलट दैवी प्रकृतीचा असा आश्रय केलेले महात्मे सर्व भूतमात्रांचं आदी स्थान असणाऱ्या अव्यय अशा मला ओळखतात आणि अनन्य होऊन बसतात. मानुषी रूपातील परमात्म्याची अवगणना तर करत नाहीतच, पण आपल्या स्वतःच्याही मानुषी रूपाच्या आत असणारा महान असा आत्मा ते जाणून घेतात. म्हणून त्याचं एक विलक्षण असं वर्णन या 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रिताः. ते महात्मे मात्र हे राक्षसी आसुरी अशा प्रकृतीचे त्यांचं वर्णन आधी झालं. आता भगवंत असं म्हणतात की जे महात्मे आहेत, दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे असे महात्मे, भजंती अनन्य मनसा ते अनन्य अशा मनाने भजतात. कुठं कुठं भजतात? सर्वात प्रथम आपल्या आत असणाऱ्या परमात्म तत्वाला भजतात, म्हणजे एकरूप होतात. भज हा धातू एकरूपत्व सुचवतो. आणि मग नंतर हे जे भजन आहे ते भजन
सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी लागू पडतं. सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी असणाऱ्या त्याच परमात्म तत्वाला देखील ते एकरूपत्वाने भसतात. कशामुळे ते हे करू शकतात? ते जाणतात. ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, अव्यय असा भूतमात्रांचा आदी असणारा परमात्मा आपल्या आणि सर्वांच्याच प्रकृतीमध्ये ते जाणतात आणि भसतात. या ठिकाणी जे महात्मा म्हणून वर्णन केलेलं आहे, हा महात्मा हा भगवद्गीतेचा स्थितप्रज्ञ देखील आहे, कर्मयोगी देखील आहे. या कोणी वेगळ्या कॅटेगरी नाही आहेत. तसंच हा जो महात्मा आहे, हा महात्मा जीवनमुक्त 5व्या अध्यायामध्ये सांगितलेला तोच हा आहे. 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला जो योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम, तोच तो आहे. म्हणून हा जो महात्मा आहे, हा महात्मा एकूण विनोबांच्या म्हणण्याप्रमाणे विश्व मानुष असा आहे. सर्व विश्वामध्ये विश्व मानुष धर्माने राहणारा असा हा महात्मा आहे. 5व्या अध्यायाच्या भाषेमध्ये सर्व भूतात्म भूतात्मा असा आहे. कुर्वन् अपि न लिप्यते असं ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा सर्व भूत हृदय मुनी असं विनोबांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. महान भागवत. तसंच ईश्वरत्व जाणून भजणारा, आपल्या ठिकाणी जाणून वर भजणारा असा हा महात्मा आहे. आणि म्हणून या महात्म्याचं जे भजन आहे, त्या भजनाच्या विविध परी या अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. भगवंत असं म्हणतात की सततम कीर्तयन्तो माम, ते सतत कीर्तन करत असतात. आपण ही कीर्तन भक्ती पाहिली. नामस्मरण भक्तीच्या अंतर्गत आपण भगवद्गीतेचा खरं म्हणजे आढावा घेतो आहोत. थोडं विषयांतर करून गेलेले आहोत. जर तुम्हाला आठवत असेल तर सगुण रूप परमात्म्याचं गुणवर्णन, गुरुस्तवन अशा अंगाने जो परमात्म्याचं सतत कीर्तन करतो, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च, दृढव्रताः, जो स्वतःला आवरून धरतो आणि दृढव्रत असं ध्यान करतो, नमस्यन्त्यश्च माम भक्त्या, तसंच अत्यंत लीन होऊन नम्र होऊन जो भक्तिभावानी नमस्कार करायला शिकतो, नित्य युक्ता, नेहमीच युक्त असतो. म्हणजे सकाळी देखील युक्त असतो, दुपारीही युक्त असतो, रात्रीही युक्त असतो, सर्व ऋतूंमध्ये युक्त असतो, सर्व जीवनामध्ये युक्त असतो, असा नित्य युक्ता आणि वर उपासते, वर उपासना करणारा, असं त्याचं वर्णन भगवंतांनी इथं केलेलं आहे. प्रयत्नशील, दृढ व्रत, नित्य योगयुक्त, ध्यानादी उपासना करणारा, माझे सतत कीर्तन वंदन करत भक्तीने माझी उपासना करतो. हा जो सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः, हा जो श्लोक आहे, याचं निगमन पुढं 12व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये केलेलं आहे. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परया उपेता ते मे युक्त तमो मता, हा असा तो श्लोक आहे. सिद्धांत सांगायचा, मध्ये काही कथन करायचं आणि त्या सिद्धांताला परत बळकटी द्यायची, याला निगमन असं शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतात. हा जो सतत कीर्तयन्तो माम हा श्लोक आहे. यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते हा श्लोक, आणि मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परया उपेता ते मे युक्त तमो मता, हा
हे सरसहा एकसारखे आहेत. एकच उपासना या श्लोकांमध्ये सांगितलेली आहे. एवढंच नव्हे तर 12व्या अध्यायामध्ये परत एकदा त्याचा पुनरुच्चार देखील भगवंतांनी केलेला आहे. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम अहम समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ, असं भगवंत 12व्या अध्यायात पुढे म्हणाले. अशा प्रकारे जे उपासना करतात कीर्तनाच्या योगाने, ध्यानाच्या योगाने, नम्र होऊन, नमस्कार करून, नित्य युक्त होऊन, सदा सर्व काळ युक्त राहून आणि वर श्रद्धा प्रेमाने जे उपासना देखील करतात असे, तसंच महात्मे अजून कशा प्रकारे भसतात हे अजून पुढे भगवंतांनी 15व्या श्लोकामध्ये, हा 14वा श्लोक वर्णन केलेला आहे. भगवंत असं म्हणतात की महात्मे ज्ञान रूपी यज्ञाने मला भसतात. ज्ञान यज्ञेन च अपि अन्ये यजंतो माम उपासते. आणि कोणी ज्ञान यज्ञाने मला भसतात. या ज्ञान यज्ञाबद्दल 4थ्या अध्यायामध्ये स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च असा उल्लेख केलेला होता. जी विकर्म सांगितली अनेक, त्याच्यामध्ये स्वाध्याय हा ज्ञान यज्ञ आहे असं म्हटलेलं होतं. स्वाध्यायाचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी गीता, ब्रह्मसूत्र या शास्त्र ग्रंथांचा अभ्यास आणि आत्म्याचं सतत चिंतन असा पुढं उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे हा 4थ्या अध्यायातला स्वाध्याय ज्ञान यज्ञ, विनोबा याला चिंतन यज्ञ असं देखील म्हणतात. तसंच 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम अशा ज्या 2 निष्ठा सांगितल्या, त्याच्यातली सांख्य जो ज्ञान योगाने भसतात असं सांगितलं. 5व्या अध्यायामध्ये जो आरंभी संन्यास, ज्ञान झालेलं नसताना संन्यास, मग उपासना आणि उपासना करून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील संन्यास कायम राखणं, हा जो अवघड मार्ग म्हणून सांगितलेला आहे तोही हा ज्ञान यज्ञ म्हणता येतो. तसंच 12व्या अध्यायामध्ये जे अक्षर उपासना म्हणून उल्लेख आलेला आहे तोही हा ज्ञान यज्ञच आहे. भगवंत असं म्हणतात की एकत्वानी, कोणी भेदभावानी, कोणी बहुप्रकारानी ज्ञान यज्ञानी यजन करून उपासना करतात. ते असं म्हणतात की मी विश्वतोमुख, सर्वतोमुख असा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकाराने जरी उपासना केली तरी विश्वतोमुख असणाऱ्या मला ती उपासना येऊन मिळते, पोचते. दैवी आसुरी अशा भजनाच्या उल्लेखानंतर जो 16वा अध्याय आहे तो मुख्यतः अशा प्रकारे बहुधा प्रकाराने भजन करणारे असे जे आहेत त्यांचंही वर्णन करतो. दैवी गुणांना अनुसरून आणि आसुरी गुणांना अनुसरून पृथक्त्वाने कसं भजन केलं जातं हेही पुढे 16व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. परमेश्वराचं व्यापक असं स्वरूप सर्व भूतमात्रांना व्यापून राहिलेलं आहे. ते कसं व्यापून राहिलेलं आहे याचं वर्णन पुढे भगवंतांनी या अध्यायामध्ये केलेलं आहे. अहम क्रतुः अहम यज्ञः स्वधाहम अहम औषधम. मीच क्रतु म्हणजे अश्वमेधादीचे कामनापूर्वक केले जाणारे श्रौत यज्ञ म्हणून ज्याचा वेदांमध्ये उल्लेख केलेला आहे
तर ते सर्व यज्ञ, क्रतू यज्ञ, श्रौत यज्ञ मीच आहे असं भगवंत म्हणतात. अहम यज्ञ म्हणजे श्रौत याच्या विपरीत असणारे जे स्मार्त म्हणून यज्ञ सांगितलेले आहेत. वैश्वदेव देवपूजा, स्वधर्म कर्म इत्यादी, अतिथी पूजा, तसंच स्वधा म्हणजे पितरांच्या उद्देशाने पितरांना अर्पण केलेलं जे अन्न आहे त्याला स्वधा असं म्हणण्याचा प्रकार आहे. तसंच औषध म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात तसं वनस्पतीपासून निर्माण होणारं अन्न त्याला औषध असं भगवंत म्हणतात. तेही मीच आहे. सर्व प्रकारचे मंत्र मीच झालेलो आहे असं भगवंत म्हणतात. या जगताचा पिता, माता, धाता म्हणजे आधार, पितामह म्हणजे या जगताचा देखील आजा मीच आहे असं भगवंत म्हणतात. ओंकार, तीनही वेद, तसंच सर्व भूतमात्रांची गती देखील मीच आहे. मीच त्यांना गती देणारा आहे आणि त्यांची परमगती देखील मीच आहे असं भगवंत सांगतात. या सर्व भूतमात्रांचा पोषक असा प्रभू, साक्षी, निवास, ज्याला शरण जायचा असा एकमेव शरण्य असा, तसंच सर्व भूतमात्रांचा कोणतीही अपेक्षा न धरता हित करता असा सखा मीच आहे असं भगवंत म्हणतात. गतिर् भरता प्रभु साक्षी निवासा शरणं सुहृत् प्रभवः प्रलयः स्थाणुः निधानम बीजमव्ययम. तसंच या जगतामध्ये ज्या नाना प्रकारच्या क्रिया घडतात, उदाहरणार्थ ऊन पाडणं, तपाम्यहम, अहम वर्षम, या सगळ्या क्रिया मी करतो असं भगवंत म्हणतात. मीच ऊन पाडतो, मीच वर्षा करतो, मीच वर्षा आखडून धरतो आणि अवर्षण मीच निर्माण करतो. तसंच अमृतत्व, मृत्यू, सत, असत हे सर्व मीच बनून राहिलेलो आहे, मीच होऊन राहिलेलो आहे असं या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. हे जे वर्णन आहे असंच वर्णन पुढं 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये देखील आलेलं आहे. या ठिकाणी हे सांगण्याचा उद्देश विभूती सांगणं हा नाहीये. सर्व जगत मी चालवतो आणि परमेश्वराचा भूतांशी असणारा संबंध आई, बाप, मित्र, सखा यासारखा आहे असं एक विशेष विधान इथं केलेलं आहे. एकत्वानी आणि पृथक्त्वानी जे भजन केलं जातं असा ज्ञान यज्ञाच्या बरोबरीने उल्लेख आला. एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा. तर एकत्व पृथक्त्व म्हणजे काय, कशा प्रकारे हे भजन होतं याचं देखील विवरण या अध्यायात पुढे केलेलं आहे. त्रैविद्या माम सोमपा पूतपापा यज्ञै इष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते स्वर्गमासाद्य सुरेंद्र लोकान अश्नन्ति दिव्यान दिवि देव भोगान. हे जे त्रैविद्य अशा प्रकारे उपासना करणारे जे आहेत, 3 वेदांमध्ये सांगितलेली जी कर्म आहेत त्या कर्मांप्रमाणे उपासना करणारे, ऋक, यजु, साम, या 3 वेदांमध्ये ज्या उपासना म्हणून सांगितलेल्या आहेत आणि जी कर्म सांगितलेली आहेत तशा प्रकारची वेदोक्त कर्म करणारे असे जे आहेत ते त्रैविद्य. ते इंद्राच्या पुण्य लोकाला जातात आणि तिथं दीर्घकाल पुण्य संचयाप्रमाणे दिव्य भोगांचा उपभोग घेतात आणि उपभोगांनी पुण्यक्षय झाल्यानंतर ते मृत्यू लोकांमध्ये परत येतात.
अशा रीतीने स्वर्ग मृत्यू अशा येरझाऱ्या जे त्रैविध्य उपासना करणारे आहेत त्यांना प्राप्त होतात असं भगवंत सांगताहेत. पण जे अनन्य निष्ठ असे आहेत ते नित्य युक्त असल्यामुळं योग आणि क्षेम प्राप्त करतात. योग याचा अर्थ अप्राप्त वस्तू प्राप्त होणं, याला योग असं म्हटलेलं आहे. आणि जे मिळालेलं आहे त्याचं संरक्षण होणं याला क्षेम असं म्हटलेलं आहे. यांचा योग आणि क्षेम दोन्ही मी चालवतो. जर जाणीवेनी उपासना करत असतील परमेश्वराशी अनन्य भावानी तर त्यांचा योग घडवून आणण्याचं काम देखील करणारा मीच आहे. त्यांचा योग मी चालवतो आणि त्यांनी जे मिळवलेलं असतं त्याचं संरक्षण करणं, तो बोध टिकून राहणं हे देखील काम मीच करतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. अशा प्रकारचा एक विलक्षण असा भगवंतांनी आपल्या कार्याचा भाग म्हणून योग आणि क्षेम भक्ताचा मी सांभाळतो अशी भूमिका स्वतःची मांडलेली आहे. योग म्हणजे प्राप्तीची साधना देखील होऊ शकते आणि क्षेम म्हणजे भक्ताचं कल्याण किंवा अंतराय निवृत्ती. मधून मधून भगवंताचा अंतराय पडतो, चित्त भरकटतं, योगाच्या भूमिकेपासून भरकटतं, साधनेपासून भरकटतं, सद्गुरूंपासून देखील भरकटण्याची शक्यता असते. हे सर्व परत जाग्यावर आणण्याचं काम, या अंतराय निवृत्तीचं काम देखील, क्षेम देखील मी सांभाळतो असं भगवंत सांगतात. तसंच बहुत्वानी सेवा करणारे असे जे असतात ते मुख्यतः दुसऱ्या देवतांचं भजन करतात. म्हणजे परमात्म्याखेरीज इथं देव म्हणून काही संस्था आहे. जसा मुंजा असावा, म्हसोबा असावा, अशा प्रकारचे देव, अनेक अनेक देव. सूर्य, चंद्र, इंद्र देखील परमात्मा आहेत असं न जाणता केलेली उपासना देखील बहुत्वानी उपासना करण्याच्या प्रकारामध्ये मोडते. भगवंत असं म्हणतात की ते माझ्या खेरीज दुसरे कोणी इथं सत्तावान देव आहेत अशी कल्पना करतात आणि त्या देवतांचं भजन करतात. हे जे भजन आहे हे भजन अविधीपूर्वक मानलं पाहिजे. विधीपूर्वक भजन म्हणजे जे मला येऊन मिळतात त्यांचं भजन. पण भगवंत असं म्हणतात की सर्व यज्ञांचा भोक्ता स्वामी तत्वतः मी असल्यामुळं 5व्या अध्यायामध्ये जे सांगितलं, भोक्तारम यज्ञ तपसाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. तत्वतः सर्व यजन, यज्ञ अथवा उपासना याचा भोक्ता मी आहे असं असल्यामुळं आणि ही गोष्ट त्यांना माहीत नसल्यामुळं ते अन्य देवतांच्या भजनाला प्रवृत्त होतात आणि एक प्रकाराने घसरतात. ते जे घसरतात त्यांचं घसरणं देखील मी तसंच सांभाळून धरतो आणि त्यांना त्या त्या लोकाला मी पोचवतो. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्या. देवांचं व्रत करणारे देवांना प्राप्त होतात, पितरांचे व्रत करणारे पितरांना प्राप्त होतात. कोणी कोणी राम कृष्ण यांच्या बरोबरीने आपले आजोबा पणजोबा यांचे फोटो आपल्या देवाऱ्यात ठेवलेले असतात आणि त्यांची आपल्यावर तेवढीच कृपा आहे असं समजत असतात. रामकृष्णां एवढेच आपले पितर देखील श्रेष्ठ आहेत असं ते मानत असतात. ते पितरांच्या ठिकाणी आत्यंतिक प्रेम धरल्यामुळं पितर लोकांना प्राप्त होतात. जे भूतमात्रांची पूजा करतात ते त्या भूतमात्रांना प्राप्त होतात. पण भगवंत म्हणतात यांती मद्या जिनोपी माम. माझं यजन करणारे जे असतात ते मात्र मलाच येऊन मिळतात. याच्यानंतर अजूनही हा अध्याय आहे. अर्थात हा अध्याय संपत आलेला आहे तरी देखील आता जे सांगितलेलं आहे त्यामुळे हा अध्याय फार विशाल ठरला.
फार व्यापक ठरला. हा अध्याय व्यापक ठरण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये महात्मे कसं भसतात याचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे. तसंच मानुषी तनु धारण करणाऱ्या ईश्वराची अवगणना करू नये, त्यांची सेवा करावी असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पण तरी देखील पत्रम पुष्पम फलम तोयम अशा प्रकारे भक्ती या अध्यायामध्ये सांगितलेली आहे. म्हणून हा अध्याय व्यापक, सर्वांना पोटात सामावून घेणारा असा आहे. तसंच स्त्रिया वैश्या तथा शूद्रा सर्व समाजाच्या घटकाबद्दल सहानुभूती बाळगणारा असा हा अध्याय आहे. म्हणून देखील हा अध्याय व्यापक आणि मोठा असा ठरला. या अध्यायाचं जे व्यापक आणि मोठेपण आहे ते एक प्रकारे ज्ञानानंतर जे विज्ञान म्हणून दृष्टी हवी आहे त्या विज्ञानाकडे दृष्टी ठेवणारा असा हा अध्याय असल्यामुळं विज्ञान कसं सांभाळावं हे या श्लोकांच्या अंगाने भगवंतांनी सांगितलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति. हरि हरि हरि. ज्ञानोबा स्वामी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर